फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ। नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये। सध्या आता आपण उभे आहोत फलटण या ठिकाणी येण्याचा मानस म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ऑन कॅम्पस इंटरव्ह्यू ड्राईव्हचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच विद्यार्थी जेबीली नावाच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट झालेत आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा असणारा हा आनंद या ठिकाणी ओसंडून वाहतोय आणि विद्यार्थी जल्लोष करतायत आणि ह्या विद्यार्थी जल्लोष करत या ठिकाणी येत आहेत, ज्यांच्या नेतृत्वामध्ये, ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाअंतर्गत या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या रोजगार मेळाव्याची निर्मिती झाली, ज्यांच्या अंतर्गत हा ड्राईव्ह आणण्यात आला, ते या फलटण एज्युकेशन सोसायटीचे असणारे सेक्रेटरी सन्माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर। तर बाबांना भेटण्याकरता या ठिकाणी या विद्यार्थी आलेले आहेत। तर आपण विद्यार्थ्यांना जाणून घेऊयात की खऱ्या अर्थानं त्यांचं असणारं शिक्षण कसं होतं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी असणारी त्यांची रोजगार निर्मिती कशी झाली आणि या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पस ड्राईव्हचा त्यांच्या पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये किती फायदा झालाय। तर आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात झाली आणि आपण एक चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं अभियांत्रिकीचं शिक्षण मिळावं अशा दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि त्याचंच फळ या ठिकाणी आमचे विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध MNC कंपनीजमध्ये त्यांचं कॅम्पस सिलेक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याच्यामध्ये जेबिल नावाची एक कंपनी आहे, ज्यामध्ये काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालेलं आहे। त्याचप्रमाणे स्टॉक अँड सॅलेमेंडरमध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। त्या सर्व मल्टीनॅशनल कंपनीज आहेत आणि जगभर यांचं काम असतं आणि त्यामुळं एक आपल्या फलटणच्या मुलामुलींना या संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या, या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली। कॅम्पस इंटरव्ह्यूज घेण्यात आले आणि त्यामध्ये आपली मुलं पात्र असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। त्याचबरोबर TCS असेल, इन्फोसिस, कॉग्निझंट, बजाज, कमिन्स इंडियामध्ये तर बरेचसे मुलं मुली आपली सातत्याने ते घेत असतात, त्या ठिकाणी ट्रेनिंगही देत असतात आणि त्यांचं फार मोठं सहकार्य त्या इंजिनिअरिंग कॉलेजला लाभतं। त्याचप्रमाणे ॲक्मे, इन्फोसिस, एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर सोल्युशन्स या विविध कंपनींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेले आहेत आणि केवळ आपल्याच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या, या आपल्या ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि या सर्वांसाठीच हे प्लेसमेंट, हे कॅम्पस इंटरव्ह्यूज असतील की जेणेकरून त्यांना चांगल्या कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळू शकेल। फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण आता एक 2 कंपन्यांची प्लेसमेंट ड्राईव्ह झालेली आहे, स्टोईक अँड सॅलेमेंडर। त्याच्यामध्ये आपली 5 मुलं प्लेस झालेली आहेत, पॅकेज ऑफ 4 लाख। त्यानंतर आता जेबिलमध्ये आपली जी काही मुलं प्लेस झालेत त्यांचं पॅकेज 3.6 लाख आहे आणि जवळपास हे 40 मुलं आता प्लेस झालेत आणि आमचं जे आम्हाला टार्गेट दिलं आहे आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेबांनी की आपल्या इथल्या 100% मुलांना प्लेसमेंट मिळाली पाहिजे, त्या दृष्टीने हे आमची वाटचाल चालू आहे आणि आम्ही या प्रसंगी सेक्रेटरी साहेबांना हे पण सांगतो की आम्ही 100% प्लेसमेंट यावर्षी करून दाखवूयात आणि आपल्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊया। या ठिकाणी पालक आहेत, खऱ्या अर्थानं पालकाच्या मनामध्ये असणारा आनंद या ठिकाणी ओसंडून वाहतोय आणि पालकांची प्रतिक्रिया, त्यांच्या भावना काय आहेत। तर नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव सिकंदर दिलावर मुजावर, साखरवाडी 7 सर्कल या विभागातून मी येतो। माझा मुलगा या कॉलेजमध्ये शिकत आहे। चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद शिक्षक लोकांनी, गुरुजनांनी आणि प्राचार्यांनी यांनी संपूर्ण चांगल्या प्रतीने उत्कृष्टरित्या असं शिक्षण दिलेलं आहे। याच्या माध्यमातून तुमचा मुलगा आज प्लेस होतोय, तुमच्या भावना काय आहेत? आनंद किती आहे तुमचा? आमचा आनंद एवढा मोठा आहे की गगनात मावत नाही एवढा आनंद आहे। खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे सिलेक्शन, आता तुमचा मुलगा 4थ्या वर्षाला शिकतोय आणि 4थ्या वर्षाचे शिक्षण घेता घेता तुमच्या मुलाच्या हातामध्ये मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी साहेब। तर अशा प्रकारचं शिक्षण आणि याच्याबद्दलचं काय काय कष्ट आहे त्याच्या पाठीमागचे? याच्या पाठीमागे मी केलेलं त्याला सहकार्य आणि त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि त्याला जे वर्गातून वगैरे शिक्षकांनी आणि गुरुजनांनी यांनी सहकार्य करून जे शिक्षण त्याला दिलेलं आहे, याच्या माध्यमातून त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचं हे श्रेय आणि फळ याचा पूर्णपणे त्यांनी योग्य वापर करून त्यांनी ते
स्वतःच्या म्हणजे संपूर्ण हे स्वकर्तृत्वावरती या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. आत्मसात करून त्यांनी हे कष्टाचं फळ मिळवलेलं आहे. नक्की बरोबर. या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत सिलेक्शन झालेला एक विद्यार्थी आहे. खऱ्या अर्थानं तुझं सर्वात प्रथमतः मोठं अभिनंदन. you, आणि sir. तू येणाऱ्या भविष्यामध्ये तुझी भविष्याची वाट या ठिकाणी चोखवतोय. काय अनुभव आहे, काय प्रतिक्रिया आहे तुझी यावरती? प्रथमतः माझं नाव श्रीराज संजय नेवसे. मी पाडेगाव तालुका फलटणचा राहणार आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण तर्फे मी कॅम्पस ड्राईव्ह मध्येच माझं प्लेसमेंट झालं. खऱ्या अर्थाने ह्याचं सगळं श्रेय हे कॉलेजचा स्टाफ आणि मॅनेजमेंट कमिटीला जातं. कारण त्यांनीच आमच्याकडून सर्वप्रथम 1 वर्षापासून तयारी करून घेतली आणि त्या तयारीचंच फळ आज आम्हाला सगळ्यांना भेटत आहे. स्टॉइक अँड सॅलमेंडर्स कॉर्पोरेशन ग्लोबल लिमिटेड खराडीमध्ये कंपनी आहे, तिथे आमचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि पॅकेजचं काय तुझ्या? पॅकेज मला 4 लाखाचं पॅकेज दिलंय सर्वप्रथम त्यांनी. तू समाधानी आहेस? येस. येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी तुला हार्दिक अशा शुभेच्छा. ओके, थँक्यू सर. फलटण एज्युकेशन सोसायटीचे असणारे कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी सन्मान निकम सर. तर निकम सर, एक छोटासा प्रश्न तुम्हाला, की खऱ्या अर्थानं हा आनंदाचा उत्सव आहे, उत्सव सर्व साजरे करतायत आणि हे क्षण, हे ऐतिहासिक क्षण या फलटण नगरीमध्ये, या असणाऱ्या फलटण नगरीच्या परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांना वारंवार यावेत. याबद्दल भविष्यामध्ये असणारी आपली वाटचाल कशी असेल आणि भविष्यामध्ये या प्रकारच्या संकल्पना काय असतील? आजच्या घटकेला तर आपल्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी त्यांची अजून डिग्री पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांना नोकरी मिळालेली आहे. साधारणपणे समाजामध्ये आपण पाहतो की नोकरी पदवी मिळाल्यानंतर अनेक वर्ष नोकरीसाठी त्यांना झटावं लागतं. पण आपल्या इथं विद्यार्थ्यांना जे नॉलेज मिळालं, त्यांचं जे तयारी करून घेतली, त्याचं फळ म्हणून आज आपल्याला या मुलांना या डिग्री मिळायच्या अगोदर ते जॉईन होणार आहेत. आणि त्यामुळे हे आनंदाची बाब आहे की फलटण सारख्या ठिकाणी जेव्हा आपण अभियांत्रिकी महाविद्यालय काढलं तेव्हा अनेक लोक म्हणत होते मला सुद्धा की सर इतकं उशिरा तुम्ही काढले, कॉलेज काढायला उशीर झालेला आहे. परंतु आता लक्षात आलं की त्यावेळेला आपण जे कॉलेज काढलेले त्याचं काही फार मोठी चूक झालेली नाहीये. आता सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी येतात, उच्च शिक्षण घेतात आणि आज जसं यश मिळालंय तसं मिळवतात. आता हे जे प्लेसमेंटचे जे ड्राईव्ह आहेत किंवा जे प्लेसमेंटसाठी जे बाहेरच्या कंपन्या येणार आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संधी देणारच आहोत. परंतु या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये असतील, माण, खटाव, बारामती वगैरे आजूबाजूचे जे तालुके आहेत या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी बोललो होतो. आता परवा जे इंटरव्ह्यू झाल्या त्याच्यामध्ये इतर महाविद्यालयातल्या मुलांनी सुद्धा भाग घेतला होता. म्हणजे या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना तर आपण मार्गदर्शन करतोच, परंतु फक्त आपल्या पुरतं आपण बघत नाही तर इतर जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा संधी आपण उपलब्ध करून देतोय. त्याचा फायदा त्यांना निश्चित मिळणार आहे. आता या कंपन्याची सुरुवात झालेली आहे. आता अनेक काही मोठ्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या इथे येऊन इंटरव्ह्यू घेतील आणि मुलांना संधी चांगल्या प्रकारची त्यांना मिळू शकेल. तर याला जोडून एक छोटासा प्रश्न, खऱ्या अर्थानं पालकवर्ग या ठिकाणी, पालकवर्गांच्या असणाऱ्या भावनिक प्रतिक्रिया, त्याचबरोबर मुलांचा असणारा उत्साह, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहता सर तुमचं एक छोटंसं कमेंट यावर काय वाटतंय? या ठिकाणी 2011ला आपण महाविद्यालय सुरू केलं. त्यावेळेसपासून म्हणजे मी तिथं पहिल्यापासूनच आहे. पण आज जे पालक या ठिकाणी आलेत आणि जे पालक आनंदी दिसत आहेत, याच्यात जे काही आपण कष्ट केले, कॉलेज करण्यासाठी जी मेहनत घेतली, जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला यश आल्याचं आज दिसतंय. सगळे पालक आज खुशीत आहेत, आनंदित आहेत. स्टाफही खुशीत आहे की माझे विद्यार्थी प्लेसमेंट झाले, स्टाफ सगळे पालक ह्या आनंदित पाहून खूप आनंद झाला. बरोबर. या ठिकाणी काही महिला पालक आहेत, खऱ्या अर्थाने असणारी या ठिकाणची आपण जाणून घेतोय. तर तुमची मुलं म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी, कष्टकरी, व्यापारी वर्ग सर्वांची मुलं या ठिकाणी प्लेस झालेली आहेत आणि सर्वांची एकत्रित प्रतिक्रिया आपण घेतोय. तर खऱ्या अर्थानं तुमची मुलं या अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॅम्पस सेंटर थ्रू प्लेस झाली, तर तुमच्या भावना काय आहेत आणि भविष्यामध्ये तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा? आमच्या अपेक्षा येतं ह्या सरांनी भरपूर कष्ट केलं, कष्ट करून बी मुलांना चांगलं घडवलं. म्हणजे आपल्याला घरची 2 मुलं नीट सांभाळता येत नाही, पण ह्या सरांनी भरपूर शिक्षण रविवारचे सकाळ त्यांची मेहनत करून पोरांना टॉपचं कॉलेज बोलून त्यांचं सिलेक्शन केलं. आणि परत म्हणजे त्या मुलांचं आयुष्य भवितव्य
घडवलं कॉलेज. नक्कीच गेल्या 1 वर्षापासून साधारण मुलांच्या या कॅम्पस इंटरव्ह्यू वरती ते मेहनत घेत आहेत. साधारण तुमचा मुलगा 1 वर्षापासून याची मेहनत घेतोय, कंपनीला जायचं कसं, फेस कशी करायची, इंटरव्ह्यू कसा पास करायचा, तर याची तुम्हाला कल्पना पूर्वीपासून होती. आणि तुमच्या मुलामध्ये काय बदल दिसतोय साधारण? बरं 100% बदल झालाय मुलांच्या अभ्यासू. ती रात्री 1 वाजेपर्यंत पुरके अभ्यास करत होती मुली. आणि सतत असं अभ्यास करणं, असं हे कर साधारणतः शेवटच्या वर्षात आहेत आणि एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्शन आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी ती हातात आहे, स्वतःच्या पायावरती ती उभी राहते. खूप आनंद झालाय आयुष्यात. म्हणजे असं आम्ही कष्ट केलं का नाही त्याचं फळ आमच्या हातात आलंय. यासाठी खूप मेहनत करून आमच्या पोरांनी म्हणजे चांगली वाटचाल करून दिली. आयुष्य त्यांचं भवितव्य शिक्षकांनी स्टाफनी करून भरपूर घडवलंय. आणि हे सर्व जे नियोजन होतं हे आदरणीय बाबांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. तर याच्याबद्दल त्यांचं असणारं नियोजन कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं आणि मुलांना बी आम्हाला म्हणजे सर्व पालकांना अपेक्षा नव्हती की मुलांचं सिलेक्शन होईल. आणि एक अजून 5-6 महिने आहेत ना, एक हे होणार आहे, सेम होणार आहे. त्याच्या आधीच आमच्या मुलांचं शिक्षण म्हणजे मुलांचं शिक्षण पूर्ण व्हायला 6 महिने बाकी आहेत आणि त्याच्या आधी तुमच्या हातामध्ये तुमच्या मुलांच्या मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण एकदम आनंदी झालोय. खूप आनंद झालाय मुलींनी. आणि असं वाटलं पण नव्हतं आम्हाला की एवढं म्हणजे 6 महिन्याचं असून पण आमच्या मुलांना हातात नोकरी मिळेल म्हणून. नक्कीच हे सर्व साध्य झालेलं खऱ्या अर्थानं असणाऱ्या शिक्षण, तिथलं मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर असणाऱ्या सर्व शिक्षक वर्गाने घेतलेली मेहनत आणि सर्वात महत्वाची म्हणजे गोष्ट त्याला सकारात्मक मिळालेला तुमच्या मुलांकडून सर्वांचं प्रतिसाद. तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या मुलांना हार्दिक अशा शुभेच्छा आणि हा तुमचा आनंद मी निश्चित साजरा करा. सर्व मॅडमचे आणि सर्व आभार आहे. our college support us, and also they took trainings also, so we prepare very well. And before this placement drive, our principal sir took our interviews, so we perform very well in interview drive. And I'm also thankful for the my college and also placement drive for giving this wonderful opportunity. Our college provided with soft skills and hard skills, and it was very helpful in building confidence. And So what is the major message to in future students who are coming in college? College is providing us very much opportunities, and I would like to tell all the students that come to our college, visit our college, know our college, that which kind of facilities our college is providing, because our college trained us very well from back 1 year, and this is that opportunity we got to place in this Stoic and Salamanders. पालकवर्ग आहेत त्यांच्या मुली या ठिकाणी कंपनी स्टेट झालेल्या आहेत, त्यांचा आनंद या ठिकाणी भावण्याचा झालेला वाटतोय. तर खऱ्या अर्थानं तुमची मुलगी या ठिकाणी प्लेस झालेली आहे, तिचं असणारं शिक्षण 4थ्या वर्षामध्ये हातामध्ये मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी आहे. काय भावना आहे? खूप छान वाटतंय. म्हणजे असं वाटलं नव्हतं सगळ्या डिग्री झाल्यावरती प्रयत्न करायला लागतील, पण डिग्री पूर्ण व्हायच्या आधीच मिळाला जॉब. खूप छान वाटतंय. तुम्ही समाधानी आहात? खूप मस्त हा, तिच्याकडे 2 ऑपॉर्च्युनिटी आल्या आहेत. म्हणजे तिथपर्यंत गेली. तिला आता एक IT क्षेत्रात एक आहे मिळालेली. तुमची परीक्षा व्हायच्या आधी तिच्याकडे 2 ऑपॉर्च्युनिटी बेस्ट आहे, नक्कीच त्यावरती विचार करा. हो.